आणखी एक कॉफी सांग ना. तिसरी. हो का? नाही मग नको. एनिवे सांगच. काय प्रॉब्लेम आहे किरण, हा? तिने वेळेत यायला नको का? 5ची मीटिंग ठरली होती सिद्धार्थ, 5:15 वाजतायत. हो का? हा, मग आपण खूप आधी आलोत का? 20 मिनिटच झालेत आपल्याला येऊन. आणि एवढ्यात मी तिसरी कॉफी मागवतोय. काय प्रॉब्लेम आहे यार? तेच तर मी विचारतोय, काय प्रॉब्लेम आहे? चल निघूया. अरे हाय, मी किरण. हा, हाय तेजस. हॅलो. सिद्धार्थ. हाय, बस ना. आय एम सो सॉरी. खरं तर मी वेळेत आले होते, पण पार्किंगमध्ये 10 मिनिटं गेली माझी. नाही नाही, काहीच हरकत नाही. आम्हाला 10च मिनिटं झाली आहेत फक्त. कॉफी झाली? रामबंधू. येस. एक्सक्यूज मी. कॉफी. हां, तर रामबंधू हा आमचा ब्रँड जवळजवळ 26 देशांमध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो. म्हणजे गेली 10 ते 15 वर्ष आम्ही सलग पहिल्या 3 नंबरात आहोतच. पण मला आता माहिती आहे, रेवती आल्या होत्या ना इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळे थोडी आयडिया आहे मला. हां. रेवती माझी मोठी बहीण. तीच या कंपनीची MD आणि चेअरपर्सन आहे. ओ या, ऑफकोर्स. कॉफी. या. नाही, सिद्धार्थने तशी कुठलीच पोस्ट त्याच्या जवळ ठेवलेली नाही. म्हणजे तो ॲक्च्युली फ्रेग्रन्स आणि टेस्ट, ही होल्ड्स द डिग्री इन इट. ओ वाव. म्हणजे ह्याचाही असा पर्टिक्युलर कोर्स वगैरे असतो का? येस, ऑब्व्हियसली. या अशा पद्धतीचे कोर्सेस आत्तापर्यंत फक्त फ्रान्स आणि इतर देशांमध्ये होते, पण आता मुंबईतही आहे. सो लेट्स कम टू द पॉइंट. या. आजकाल ना घरात मसाले फार बनवले जात नाहीत, त्यामुळे सेमी अर्बन आणि तालुक्यातला ग्राहक आमचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं रेडिओ हे आमच्या ब्रँडिंगसाठी उत्तम माध्यम आहे. करेक्ट. आणि बॅटरी ऑपरेटेड टेलिव्हिजन नसल्यामुळे लोड शेडिंग झाल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो. एक्झॅक्ट हेच वाक्य सिद्धार्थ आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये म्हणाला. तुझा आणि तुझ्या शोचा आमच्या कंपनीला किती फायदा होऊ शकेल हे आमच्यापेक्षा तूच जास्त चांगलं सांगू शकशील. त्या दिवशी तुझा आवाज ऐकला आणि तेव्हाच ठरवलं आमचं ब्रँडिंग तूच करणार. कारण असा आवाज असलेली व्यक्ती ही तिच्या शब्दाला आणि कमिटमेंटला जीवापाड जपेल. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. वेलकम. किरीटने आम्हाला तुझे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स सांगितले. ऑल अग्रीड. ग्रेट. आणि तेजस या पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल. आपण कॉन्टेंट विषयी बोलूया. या, ऑफकोर्स. एखाद्या कॅम्पेनसाठी आवाज शोधताना एवढा डिटेल विचार फार कमी माणसं करतात. यू वन ऑफ देम. थँक्यू. अप्रिशिएटेड. थँक्यू. तुझ्याकडे नजर आहे सिद्धार्थ. सो डील. येस.
मी तुला लिंक्स पाठवतो ओके मग आपण वर्कआउट करूया. हाय किरण, हाय व्हॉट्सअप. गुड. मला काय माहित नाही हा. तुझा फॅन आहे कोणीतरी. कोण? हाऊ डू आय नो. ओ या सॉरी. किरण हे घे गिफ्ट तुझ्या फॅननी दिलंय. रेड एफएम कॉल सेंटर. इस रूट की सभी लाइनें मस्त है. तर फ्रेंड्स, मला नव्याने कळलेली गोष्ट अशी की कॉफीचे किंवा वाईनचे जसे टेस्टर्स असतात ना, तसे मसाल्याचे म्हणजे आपण घरात वापरतो ना त्या मसाल्याचे सुद्धा टेस्टर्स असतात. आजच मी अशा एका टेस्टरला भेटली आहे. काय कमाल हँडसम होता माहितीये तो. त्याच्यासमोर खाण्याच्या खूप गोष्टी होत्या, पर उसने किसी चीज को नहीं छुआ. त्याच्यासमोर चीज होतं ते सुद्धा नाही खाल्लं त्याने. अगं नाही, पण खरंच मला चीज नाही आवडत. आवडत नाही? कम ऑन सिद्धार्थ, चीज जास्त खायचं का अजून जास्त खायचं एवढाच प्रश्न असू शकतो. हे मान्य आहे मला ते, पण तरी मी चीज नाही खाऊ शकत. तुझा तो शो पूर्ण नाही ऐकला मी. पेरुगेट का म्हणतात? तू सांग. पेरूची बाग असेल तिथे म्हणून. अरे मग पेरू बाग असं म्हणाले असते ना. अरे हो की. हा, मग इंग्रजीत पेरू आणि याला गेट पेरू म्हणतात ना, म्हणून त्याचं मग पेरू गेट. काय? यू आर टू मच. बरं चल, बोलते नंतर. थँक्यू सो मच नदीरा. 7 वर्षांपूर्वी झालेल्या एका ट्रेकच्या अपघातात तिला तिचा पाय गमवावा लागला, पण तिने हिंमत न हरता पुन्हा तिथे जाण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. तिचं इतकंच म्हणणं आहे, माझ्यात जे कमी आहे ना त्याबद्दल मला सहानुभूती नकोय. ट्रीट मी ॲज अन इक्वल. आणि फ्रेंड्स, खरंच तिला आणि अशा प्रत्येकाला वी शुड ट्रीट इक्वली. हो, आम्ही सगळं पेपरवर कम्प्लीट केलंय. तेजस येऊन सगळं एक्सप्लेन करेलच. सो कधी सुरू करायचं काम? आपण भेटून ठरवूया का? ॲक्च्युली 2 दिवस मी दिल्लीला चालू आहे कामासाठी. आल्यावर भेटूया ना आपण. पण मीनवाईल वी शुड स्टार्ट अवर वर्क. दिल्लीला? तू प्लीज दिल्ली हार्टमध्ये जाच. तिथे तुला सगळ्या प्रकारचे इंडियन कुझिन एकाच ठिकाणी मिळेल. आणि तिथलं ॲटमॉस्फिअर काय कमाल कलरफुल असतं माहितीये. इट्स अ ट्रीट टू वॉच. हा हो हो, बघतो ना. आल्यावर भेटूयाच. येस. बाय.